शिवसेनेत मी 15-20 वर्ष काम करत होते. नंतर भाजपमध्ये मी केलं काम. माझं वैजयंती फाटे. मी नवी पेठ पर्वती फक्त बोलते. नवी पेठ पर्वती माझं विभाग. कमर्शियल म्हणजे पैसे देऊन अक्षरशः तिकिटाचा बाजार होतोय. मागितलेलं नाही आम्हाला. आम्हाला ऐकू आलं नाही. आम्हाला 1-2 काय बोलले. आम्ही काम करणारा महिला आहेत. आम्ही मी सुरेखा सुनील कदम पाटील. मी माजी नगरसेविका आहे. मी शहराची शहर प्रमुख आहे शिवसेनेची. आम्ही 3 वर्षापासून शिंदे साहेबांना सुरुवातीपासून मी साथ दिली. मी पक्षात प्रवेश केला शिंदे साहेबांच्या हस्ते. तेव्हापासून प्रभागामध्ये हाऊस मी फिरते. मी हाऊस टू हाऊस फिरते. लोकांचे प्रश्न सोडवते आणि घरपोच प्रश्न करते. 16 नंबरचा आंबेगाव पठारचा मी पाण्याचा प्रश्न सोडवला. पेपरला आलं, टीव्हीला आलं, सगळीकडेच आलं, लोकला आलं. आणि मला हे सांगायचंय, माझ्या प्रभागामध्ये डाव्या बाजूला दक्षिण दिशेला घड्याळ आणि उजव्या उत्तर दिशेला कमळ आहे. आणि तिथं शिवसेना नव्हती. मी वाढवली पाठ्याने रात्र तिकीट नाही म्हणून तर तुमच्याकडे आले ना. काय म्हणले ते? 2 महिला ओपन वॉर्ड असताना सुद्धा माझा तिथं हे लागलेला नाही, नंबर लागला नाही. गृहिणीच्या कधी घराच्या बाहेर पडल्या नाहीत अशा दोघी बसवल्यात. गृहिणी दिल्या त्या कधी काम करत नव्हत्या आणि नाही. आमचा पहिला प्रश्न होता, युती ही तुटली पाहिजे. आम्हाला आनंद आहे युती तुटलेली आहे, पण शिवसैनिकांवरती जो अन्याय झालेला आहे, आज शहर प्रमुखाला जर डावललं जाते तर सर्वसामान्याला काय किंमत आहे. वरती बघा तुम्ही, मेंढरासारखी अवस्था झालेली आहे शिवसेनेची. मेंढरासारखी बाहेरची लोक येऊन आतमध्ये घेत आहेत. बाहेरनं पहिलेही बोललेलं आहे मी, तेच झालेलं आहे. बाहेरनं एक मिनिट बाहेरनं लोक येऊन ते आतमध्ये जात आहेत. म्हणजे खरं शिवसैनिक आहेत ते आतमध्ये थांबले, बाहेर थांबलेले आहेत. कमर्शियल झालाय. बाहेरच्या लोकांना आयातून तिकीट दिलं जाते, शिवसैनिकांना डावायला जातात. पैसे नाही मागितले. विचार करायला तुम्हाला काय पैसे मागितले का तिकिटासाठी? तुम्ही आरोप करताय की पैसे घेऊन तिकीट येतात म्हणून. मी आरोप केला नाही. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.